व्हिडिओ काढू नको. ब्लॅक कलरची नंबर प्लेट चालते ना. नो मेन मोटिव्ह काय यांचं ठीक आहे. ही बीच बघायला आपण पुरी बघायला. आय लव्ह गोवा. लाइटिंगची शिंगार. वेलकम बॅक टू दी शुभ शिवरकर किचन. रूम मध्ये पुरी असून पोरांना स्वयंपाक करायला लागतोय. ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे का? जागी आहे का? झोपली? खाऊन घे बाई, गोळी खा आणि मग झोप. हा खूपच छान. 3 पोरांनी मिळून बनवलेलं आहे ऑमलेट सँडविच. चांगलं लागतंय का? झोपते का? पहिल्यांदा बनवलं रे मी. हॅलो व्हॉट्सअप अगेन. तुमचा भाऊ परत आलेला आहे डायरेक्ट बीचवर. फ्रेश वगैरे झालो, थोडं खाल्लं आणि म्हणलं आता ब्लॉग कंटिन्यू करू आपण. सो इथून पुढं ब्लॉग कंटिन्यू. कालचा ब्लॉग जरा छोटा आला कारण तुमचा भाऊ सकाळी 10 वाजता येऊन एका तासात ब्लॉग एडिट करून 12-1ला तुम्हाला ब्लॉग अपलोड केलेला आहे. त्यामुळे घाईघाईत केला. आजपासूनचा ब्लॉग क्वालिटी 30-40 एक तासाचा म्हणलं तरी काढू, काय विषय नाही. सो चला जाऊया बीचवर. कलंगूट बीचला आहे आत्ता. जरा म्हणलं बीचची जरा गेडी मारून येऊ आणि मग जरा फ्रेश वगैरे होऊन परत जरा नाही का काय ॲक्टिव्हिटी वगैरे करायची आपल्याला. काहीच नाही. चला दाखवतो. स्टेटून बघत राहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टेम्पो वॉटर ॲक्टिव्हिटी करू आपण. हा बीच मला चांगला वाटतं याच्या बँकापेक्षा. हा कुठं गर्दी नाही, उलट पोरगे रे. कुठल्या पोरीला व्हिडिओ कॉल केलाय तो. सो गाईज वी आर इन कलंगूट बीच. बीच एकदम जरा मला आहे ना भारी वाटतोय. बीच क्वालिटी वाटतंय, निवांत दिसतंय. बघा बीचवर किती रश आहे. ब्लर ब्लर का दिसतंय तुम्हाला? लयच ऊन लागते. फार ऊन आहे, मोकार लय ऊन आहे. आम्हाला असं वाटतं आता विलाव जाऊन जरा आराम करावा. झोपलो नाही भाऊ. साहजिक 10ला येऊन परत एडिटिंग करून आत्ता 1 वाजलेला आहे आणि 2-3 तासात एक ब्लॉग एडिट केला मस्त 15-16 मिनिटाचा. कालचा तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा ब्लॉग. आणि मग आता काय करतो, जातो जरा आराम करतो, जरा वेळ झोपतो आणि मग राडा करू आपण. काय 3-4 दिवस आहे, काय विषय नाही. कॉन्टेंट भरपूर आहे, तुम्ही अजिबात स्किप करू नका, बघायचं विसरू नका. चला आता जाऊ जरा फ्रेश वगैरे हो. कसं आहे बाग नाही तर तू टूट जाएगा. कशी आहे दोस्ती बोलते इसको, दोस्ती. जरा थोडं पुढे जाऊन गाडी पाडणार आहे, गाडी लोणार आहे डायरेक्ट. ये दोस्ती हम नाही तोडेंगे भाऊ. मिस आले बघा, दोस्तीची मिस आले. किती फकाट झाले तरी सोडत नाही एकमेकाला. काय तर आजकालची गावडी बघा, जात्यात सोडून निघून डायरेक्ट. ही बघा ही बघा. आदर्श घ्या, प्यायचं नका घेऊ, दोस्तीचं घ्या. नाही तर प्यायचं घेते. ब्लॅक कलरची नंबर प्लेट चालते ना. हां येल्लो, हा ते येल्लो ब्लॅक ते येल्लो घ्यायची गाडी. लायसन्स 4 व्हीलर लायसन्स कोर्ट में जाता है. हम पुणे से. तो गाईज आज ते जरा पसिनो हायर करायचं नियोजन चालू आहे आमचं रेस्ट केल्यानंतर. त्यामुळे जरा इथल्या ट्रॅफिक पोलिसांना विचारलं बाबा रूल्स वगैरे काय सीन आहे इथले, कसं काय 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 काय. म्हणजे कसं आहे आपल्याला प्रॉब्लेम नको. एक तर फर्स्ट टाइम आपण असा सीन झालेला आहे की फर्स्ट टाइम आपण
बसने फिसने आलेलो नाही तर प्रॉपर आपली गाडी घेऊनच यायचो नाही का. त्यावेळेस जरा वेगळं काय त्या थ्रिल केलं आपण, त्यामुळे जरा विचारलं बरं असतं विचारलेलं. काय तो बघा इथं एअरपोर्ट 47 महापूरचा पणजीत जायचं आपल्याला बिग डॅडीला. काही बरंच काय ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तिला आलो आणि आमचे 2 कार्यकर्ते जे मागे आहेत त्यांच्याकडे चावी राहिली. आता काय करायचं आम्ही परत आता स्विमिंग पूलची मजा घेतो जरा ते असतोपर्यंत. काय आता देखो स्विमिंग पूल की मजे लेते हुए अपने लोग. चला मारा उड्या सगळ्यांनी वॉटर हा मार उड्या. तो भाई साहब हे मनोज भाई आपल्याला विला अरेंज करून दिलेलं आहे. आपल्या विलाचं वॉटर ॲक्टिव्हिटी आणि गोव्याचं सगळं नाही का, म्हणजे कुठं जायचं आहे, कसिनोला जायचं आहे, पबला जायचं आहे, कुठं जायचं आहे, सगळ्याची अरेंजमेंट मनोज भाऊनी केलेली आहे. मी लिंकमध्ये त्यांचा नंबर टाकून देतो. कुणाला काय पाहिजे असेल तर भाऊ बिनधास्त यायचं. माझं नाव सांगायचं मनोज भाऊ, शुभमने नंबर दिला आहे. ओके तुम्हाला पण चीपमध्ये. भाई साहब 4 वाजलेले आहेत. मस्त एक नॅप मारला, व्यवस्थित झोप झाली. आता म्हणलं जरा स्विमिंग पूलमध्ये जावं जरा. तसं डोळ्यावरून वाटत नाही झोप झाली, पण तरी पण म्हणलं जरा जाऊ पूलमध्ये. पूलचा व्ह्यू बघा कसा आहे. हां या उन्हाच्या साईडला थांबू आपण, तिथं जरा गरम वाटत. हा कुठं तो गाईज फोटोशूट राखलेलं आहे. आता आम्ही कोणत्या हॉटेलला स्टे मारलेला आहे त्याचं तुम्ही कमेंटमध्ये सांगा की त्याचं प्रोनाउन्सिएशन नक्की काय होतं हे मला बोलता येत नाही. मरिनो GRACI ग्रासिंडा. हे ग्रासिंडा भाऊ जमते भाऊ. पूर्ण 10वी पास आहे मी. काय बोलला तुम्ही 10वी पास आहे अख्खाच्या अख्खा. ती अजून रिवाइज करते. मरिनो ग्रासिंडा ओनर्स असोसिएशन्स. हां हां कॉमेंट हां. बाय द वे पूलचा व्ह्यू बघा आता कसा आहे. तो मस्त आमचं इच्छा होती पूलमध्ये जावं, पण म्हणलं नको मारण्याची थंडी वाजते. पहिल्याच दिवशी आजारी पडलं अवघड काम होईल. ऑलरेडी अख्खं तोंड हे झालेलं आहे. बेकार काम आहे सगळं. कसं आहे पिला सब. केरळला आल्या का वाटतंय का नाही. केरळमध्येच आहे आम्ही आत्ता. आम्ही खोटं बोललो, आम्ही गोव्याला नाही, आम्ही केरळला आहे. हे बघा द्राक्ष आलेत. हे द्राक्ष खायचे का तुला. काय द्राक्ष आलेत. पण ड्रिंक नाही करत ना. हा ती आहेच म्हणा. ओनली कॉफी. स्टारबक्स बोलते ते बी बंद झाला आता. कोणी पाजले तरच जातो असं स्वतः जातो आता. स्कीबा टाकतो आता. हा ते आहे तेवढं आहे. सकाळी जाऊ पूलमध्ये लवकर उठून 12 वाजता. आता हे स्टार फेरे लाईट वगैरे लागले ना मला क्वालिटी दिसणार आहे. मग त्याचा एक व्ह्यू देतो तुम्हाला मस्त. आणि आता थोड्या वेळात बीचवर जाणार आहे. मेन मोटिव्ह काय यांचं ठीक आहे. ही बीच बघायला आपण पुरी बघायला. तुम्हाला पुरीच दाखवणार आहे. स्टार दाखवेल, मारायची कशी दाखवेल, पाण्यातून बाहेर यायचं मला माहित नाही. ती बाहेरून सांगणार आहे फक्त. पोहायला येत नाही. तू काय कर उतरताना त्या साईडने उतर. हा बेबी टँक आहे म्हणून मला त्या साईडने उतरताना. इथं यायचीच नाही रे मी इथं पाय सोडून बसते की कुठं. तेवढं आहे तू तिथं पाय सोडून बसशील. मला सांगू का नको आहे का भाई साहब इव्हिनिंगचा लुक बघा कसा आहे. एकदम फीलच आहे. आता काय करतो पहिलं फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग बीचवर जाऊयात आपण. ओ भाई साहब हायकिंगसाठी आलोय बाहेर. हम आ गए हे लडकी लोक छोड के. पोरींचा अवघड काय वाजता लगेच दुखात आहे काय बी. झोपल्या दोघी. आम्ही बॉडी नाही फिटिंगचा टी-शर्ट घातलाय. टी-शर्ट आपलं शर्ट भारी वाटतं. खातो काहीतरी आणि जरा बीचवर जरा गेडी मारून येतो. जरा त्यांचं काय टाइमपास करून जरा आपण मस्त. 9 वाजलेले आहेत आणि आजचा आपला कलंगूटला रान आहे. सो चला. आणि बाय द वे ओनली बॉईज हिअर नॉट गर्ल्स. आय लव्ह गोवा. वाईब्स आहे.
सो गाईज बीच कसा वाटतोय क्वालिटी. आता समुद्रात जातो तुम्ही मला सबस्क्राईब करत नाही म्हणून मी समुद्रात चाललो आता उडी मारायला. अरे जेब खाली हो तभी तो सपने देखने चाहिए, तभी तो जेब भर जाने के बाद उन सपनों को सच किया जा सकता है मेरे भाई. एक दिन जन्नत अपने कदमों में होगी. बीच वरून बाहेर आलो जरा मार्केटमध्ये जरा शॉपिंग बिपिंग करतो काहीतरी जरा आवडलं तर. लई महाग आहे राव. कोण म्हणलं गोव्यात स्वस्त आहे. 100 रुपयाला 150 रुपयाला भेट. पुण्यात गेल्यावर चाललं तर बरे. पुण्यात तर जाऊ दे इथं 3 दिवस चाललं तर बरे. पुण्यात चलेल आमची गोष्ट आहे. पिंक कलर आहे रशिया चुकीचा हात करतोय. एमके कोण यातले दिसती दिसती गाईज सुपर नॅचरल पॉवर आलेली आहे. डोळ्याच्या बाहेर लाल झालेलं आहे कारण ब्लॉग एडिट करून करून डोळ्याचा उदास झालेला आहे त्यामुळे डोळ्याच्या बाहेर लाल आलेलं आहे अक्क. हा 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 क्वालिटी हा छान छान. आता फक्त एक गॉगल आणि ते हात लाइटिंगची शिंगा बघू रे पिंक कलर. ते ब्लू नको. लोडेड झाले तुझं किट लोडेड झालेलं अक्क. नाही वाईट ठीक आहे वाईट नाही. एक वार 2 तुकडे. ते विनबस चालू आहे त्याचा. पांढरी शर्ट कशी दिसते क्वालिटी लाल पेक्षा. थांबा लाल भी घालतो. का नाम क्या है यार? एमकेच ब्लॉग माधवी कुंभार ब्लॉग. एक मिनट. हाँ सो गाईज सबस्क्राईब करून घेतो. Meanwhile, सो भाई 6:30 वाजलेले आहेत आणि मी काय करतोय बघा. काय चालू आहे बघा. 1:30 वाजता ऑमलेट बनवतोय कारण आमची अख्खी पोरं भुकेलेली आहेत आणि ग्रुपमध्ये पोरे असून काय फायदा नाही. पोरांना जेवण बनवायला लागते असले तर नाही. काय आता बोलायचं आहे ते बरं आहे. रम्या झालं चल. वेलकम बॅक टू दी शुभ शिवरकर किचन्स. कारण तुमचा भाऊ किचन वाटापुरता तरी कमवतो. जी पोरगी माझ्या नशिबात आहे ना भाऊ म्हणजे ज्या पोरीच्या नशिबात मी आहे ना सुख आहे तिच्या नशिबात. तिला जर कधी इच्छा नसेल जेवण बनवायची मी बनवून देणार. मी स्वतः मला ऑमलेट येतं. अंडे आणलेले ब्रेड वगैरे आणलेले. जरा सँडविच बनवतो ऑमलेट सँडविच क्वालिटी बघा कसं लागतंय कसं बनवतंय काय स्टेट्यू. पहिले तर बघा अंडे घेतले. गोव्याला आलो आहे मी ऑमलेट करायला. काय सांगू आता आहे ते बरे ऑमलेट करायला गोव्याला आलो. आम्हा हेल्परला बोलू. सो गाईज वेलकम बॅक टू दी शुभ शिवरकर्स किचन. काय काय करायला लागते गोव्याला बेकार काम आहे. आता अंड करून थांबा. मजा मारते ती बाहेर पुरी पुरी असून ग्रुपमध्ये पैसा बर्बाद. आयुष्यात काय काय करायला लागतं हो सुखाचं. हा हा ओके देंगे थोड़ा सा नमक. नमक है अपने पास और रेड. इसमें डालेंगे थोड़ा सा भाऊ खारट झालं दावगड. अरे अरे इसमें डालेंगे थोड़ा सा नमक. ठीक आहे पण ग्रुपमध्ये पुरी असून पोरांना स्वयंपाक करायला लागतो. ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठं. ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठंच नाही. आणि बघा हे काय चालू आहे. ऑमलेट करायची तयारी चाललेली आहे आणि इकडे ब्लॉक करायची तयारी झालेली आहे. बघे भाऊ त्यात मी मसाला नाही टाकला पण ओके. हाय गाईज
काय कामाची नाही झोपली कधी लाईक शेअर कमेंट शेअर शेअर ब्लॉग मध्ये वेलकम टू रवीज किचन. आता बघ कसे निघते. बघू जरा कसं निघतंय बघ जरा खालून काय मीठ एवढीच टाकलंय पण मी तेवढंच लागतं ना का जास्त लागतं. पहिलं माऊला चालू आपण नाही पहिलं तिला चालतो थांब जरा खाऊन घे म्हणतो भाई. झोपलं का ते का जागा आहे तुला टेस्टिंगला देऊ आपण जर खा म्हणतो चल माऊसाठी खास बनवतोय. अरे तेल लागतं रे त्याला हा ये ह्यातवत बघा हे बघा ही आमची खोंडा आम्ही सगळी खोंड आणि इतकं वाईट परिस्थिती की पोरींना ऑमलेट बनवून द्यायची काम आहे. आता चटणी आणली अरे कॅचअप आणाय पाहिजे होता लय भारी लागला असतं. आता हे ऑमलेट चांगलं लागलं तर एक काम कर ना एक काम कर ना तुकडा खाऊन बघ ना मीठ पीठ आहे का त्यात. असं पाहू शकता तुम्ही 3 मुलांनी मिळून एक सँडविच तयार केलेलं आहे ऑमलेट सँडविच. ते पण अर्धा निम्मा झालेलं आहे. कांदा टमाटर सगळं नाही पाहिजे का थांबा आहे का जागी आहे का झोपली काय झोपली काय दरे का मग काय खाऊन घे बाई गोळी खा आणि मग झोप हा खूपच छान. 3 पोरांनी मिळून बनवलेलं आहे ऑमलेट सँडविच. आता नक्की कसं लागते का काय काय माहिती. अरे कपडे आमचीच आहेत लोकांची नाही आहेत ती कपडे. जेवाय नसेल ना केलं उपाशी झोपतं रे काय तर बाहेरचं खात हे खा मग गोळी खा अजून हे कसं लागतंय बघ मग दुसरं बनवायला मग नाही तर बघ काय नाही टाकलं प्लेन आहे आपलं मसाला बिसाला खायला येते. तुम्ही जे आणलंय ते टाकले त्यात तेल बी नाही टाकलं त्यामुळे जास्त ते खाल्लं का रे सत्ता थोडा चांगलं लागतंय का चुकते का मीठ टाकलंय ना भाऊ नाही का टाकलं हा मग येडे साप नंदुतलं सगळं पहिल्यांदा बनवलं रे मी म्हाताऱ्याचं बघून हाय के रॉ मीठ हाय हाय जमते भाऊ उद्या हॉटेल एवढं तर खाशील का. Guys, welcome back to the Ravi's Kitchen and new invention found. भाऊ न तुटता पलटी मारलेले आहे भाऊ बघा DM फॉरेस्टचा म्हणजे जर एखाद्या पोरीला कट्टा आला जेवण करायचा भाऊ जेवण करू शकतो आपला. त्यामुळे पोरी बघा उद्याच लग्न लावून देऊ आपण भाऊचं. जाऊ दे आता पोटाची काळजी पहिले आता एकाच झालंय सोय आता दुसऱ्याची एक सोय करतो पोटाची आणि मग उरलेला आमचं गरीब तिघजण खातो काहीतरी. परफेक्ट बोलते म्हणजे एखाद्या बाईला बी लाजवल भाऊ जेवण करण्यात असलाय भाऊ एकदम परफेक्ट. आता हे दुसरं सँडविच हे पण माऊच्या नाव आणि महादेच्या नाव MKच्या नाव सॉरी दुसरा तुम्हाला ऐकायचेच आहेत आता कशी खायची इच्छा होईल माणसाला. बेकार हॉटेलमध्ये जर गेलो ना भाऊ ते पहिलं खा तू जरा हिला पहिलं खाऊ द्या आणि मग रिव्ह्यू आपण. सो भाई साहब 3 वाजलेले आहेत आणि आत्ताचे ब्लॉग एंड करतोय. इथून पुढं मला एडिटिंग करायचे भाऊ फिक्स 5-6 वाजणार आहेत. बरोबर आहे ना भाऊचं स्ट्रगल आहे जबरदस्त चालू आहे. लाईक ट्रॅव्हल करून डेली ब्लॉग करणं लय बेकार काम आहे. कारण सीन असं आहे की तुम्ही कुठं फिरायला गेला एखाद्या नाही का एरियात भाऊ तुम्हाला फिक्स 2-3 वाजतात. आता तुम्ही काय रेग्युलर थोडी आहे की घरी 12ला झोपणार असं काय फिरायला आल्यावर मला लेट होणार. तिथून पुढे एडिटिंग करणं लय बेकार काम आहे. तुमच्या भावाला सपोर्ट करा. काय बँडेज बेकार काम आहे. ट्रॅव्हल करून ब्लॉग करणं लय बेकार काम आहे. तरी तुमचा भाऊ मॅनेज करतोय. 3 वाजलेले आहेत फिरायला आणि म्हणजे आत्ता ब्लॉग एडिटिंगला बसणार आहे. आता मी 2 तास मिनिमम मला ब्लॉग एडिट करायला लागणार आहे. क्वालिटी आणाय कालचा ब्लॉग लय पटपट एडिट केला त्याच्यामुळे जरा ओके झालाय. आजचा ब्लॉग क्वालिटी
स्टेटून बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डोकं तर लगत झालं आहे मग, कारण झोप झाली नाही ना. सो आता एडिटिंग करतो पटपट आणि झोपतो. उद्या 11 वाजता ब्लॉग बघा. उद्या म्हणजे तुम्ही आत्ता बघतायच, ब्लॉग बघतायच. स्टेटून बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं.